बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये अब्दुल मौलाना हलीम शेख या व्यक्तीवरती 23/5/2026 रोजी गंभीर गुन्हा दाखल झाला होता। याच्यामध्ये असणारे आरोपी, मुख्य आरोपी मौलाना अब्दुल हलीम शेख, शमीम अख्तर अब्दुल हलीम शेख व इतर पुरुष 3 साथीदार आरिफ मुजावर, सोहेल सलीम शेख, इरफान इनामदार या सगळ्या लोकांवरती बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता। अब्दुल मौलाना हलीम शेख हा व्यक्ती महिलांवरती विनयभंग करणे, महिलांना आमिष दाखवणे, जादूटोणा करणे अशा सगळे बोंधू बाबा प्रकार या बारामतीमध्ये करत होता। याच्यावरती गंभीर गुन्हा दाखल होऊन सुद्धा बारामती शहर पोलीस स्टेशननी आजपर्यंत या मौलानाला अटक केलेली नाही। या मौलानावरती याच्या आधी तो उत्कर्षनगर या ठिकाणी राहत होता। उत्कर्षनगरला राहत असताना 2023ला या सोसायटीच्या सगळ्या लोकांनी याची तक्रार माननीय DYSP महोदयांकडे केली होती, पण याच्यावरती अपेक्षित काहीच कारवाई झालेली नाही। याच्यानंतर त्याच्यावरती गंभीर गुन्हा हा 23/5/2026 रोजी दाखल झाला। याच्यासोबतचे जे साथीदार आहेत ते आरिफ मुजावर आणि हा आपण बघताय मौलाना अब्दुल शेख। आरिफ मुजावर आपल्या सर्वांना दिसतोय, तो फोनवरती बोलतोय। याच्यापाशी 15 फोन जवळपास आहेत। पोलिसांनी याच्यावरती शून्य कारवाई केलेली आहे। एवढा गंभीर गुन्हा असताना तो जो 15, 12 मोबाईल वापरतो, हे 12 मोबाईल पोलिसांनी जप्त का केले नाही? या 12 मोबाईलमध्ये ते कोणते सिम कार्ड होते? आणि या मौलानाला आश्रय देणारे या बारामतीमधले तो ज्या ठिकाणी राहिला आहे त्या सगळ्या लोकांची त्यांची आवश्यक होती की त्या मौलाना ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी मालकांनी पोलीस स्टेशनला त्याचे सर्व रेकॉर्ड देणं आवश्यक आहे। तो कोण भाडेकरू हे देणं आवश्यक आहे। ज्यांनी ही माहिती लपवली या सगळ्यांची चौकशी होणं आवश्यक आहे। या सगळ्या विषयामध्ये जर मौलाना पोलिसांनी तात्काळ अटक केली नाही तर भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून आम्ही येत्या 25 तारखेला बारामती शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर उग्र स्वरूपाचं जन आंदोलन करू। त्याच्यामुळे पोलिसांनी हा विषय गांभीर्यानं घ्यावा आणि तात्काळ मौलानाला अटक करावी ही मागणी आज आम्ही या पत्रकार परिषदेतून करतो।